इराण USA युद्ध हे इतक्या देशामध्ये का पसरलं आहे? नेमकी परिस्थिती काय आहे? याचे विश्लेषण. आज 18 मार्च आहे, म्हणजे आज 19वा दिवस आहे या युद्धाचा. आणि मिडल ईस्ट किंवा किंवा आखाती देशामध्ये सध्या परिस्थिती गंभीर आहे. आर्थिकदृष्ट्या, युद्धाच्या दृष्टीने, सामरिकदृष्ट्या आणि विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा. आज नवीन गोष्टी काय घडल्या? तर इराणचे जे मोठे नेते होते त्यांना मारण्यात आलं. लारिजानी आणि गोलाम रेजा सुलेमानी यांची हत्या करण्यात आली. तर यामुळे इराणच्या नेतृत्वाला एक मोठा धक्का बसला आहे. गल्फ ऑफ होर्मुझ अजूनसुद्धा बंद आहे. काही प्रमाणात भारताची काही जहाजं तिथनं गेली, पण जगाची जहाजं काही तिथनं जाऊ शकत नाही. याच्याशिवाय इराणनी प्रतिहल्ला केलेला आहे इस्रायलच्यावरती. आणि अजूनसुद्धा जर 19व्या दिवशी जर इराण प्रतिहल्ला करू शकतं, तर इराणचा स्टॅमिना केवढा आहे आणि त्यांना रशियाकडनं किंवा चीनकडनं कशी मदत मिळते आहे हे साफ दिसतं आहे. मानलं जातं की चीन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत हे करतं आहे. इतर देशांवरती खूप परिणाम होतो आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया आहे, आखाती देश आहे, त्यांच्यावरती रेग्युलरली ड्रोन्स किंवा मिसाईल्सचं फायरिंग होतं आहे, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. तर थोडक्यात हे युद्ध इतर देशांमध्ये का पसरलेलं आहे? वेगवेगळे जे प्रॉक्सी गट आहेत ते लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, येमेनमध्ये हुती हे आणि प्लस इराक आणि सिरियामधले गट आहेत, ते यांना खूप त्रास देत आहेत. ऊर्जा सुरक्षा धोक्यामध्ये आहे. जगाची अर्थव्यवस्था आता एखाद्या वेळेला त्या अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे तो कमी होतो आहे. तसं झालं तर अनेक देशामध्ये मंदी येईल. असं म्हटलं जातं की आखाती देश, खास तर यांच्यावरती या युद्धाचा सर्वात जास्त परिणाम होईल. उदाहरणार्थ इराण हे पाषाण युगात जाईल, त्यांचं खूप नुकसान होईल, त्यांचे सैनिक मारले जातील, त्यांचे मिसाईल लॉन्चर्स बर्बाद केले जातील, त्यांचे ड्रोन्स पाडले जातील आणि इराणचं खूप नुकसान होईल. त्यांचा अणु प्रोग्राम जो आहे हा 10-15 वर्ष मागे जाईल. असं झालं तरी पण इराणची पूर्ण शक्ती अजूनपर्यंत बर्बाद झालेली नाही. अजूनसुद्धा असं वाटतं की काही दिवस ते लढू शकतात. आणि याच्याशिवाय जे गल्फचे देश आहेत किंवा आखाती देश आहेत किंवा जिथे अमेरिकेचे बेसेस आहेत, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा धोका हा निर्माण झाला आहे. आणि असं मानलं जातं बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेला इतका मोठा धोका निर्माण झाला आहे की त्यांच्याकडे जवळजवळ 17 ते 18% त्यांचं GDP कमी होऊ शकतं. त्यांची अर्थव्यवस्था ही मंदीमध्ये जाऊ शकते. इमॅजिन करा की UAE किंवा दुबई याला सोन्याची लंका म्हटलं जायचं. जगातले सगळे श्रीमंत लोकांनी इथे आपलं सेकंड होम तयार केलं होतं. जगाचं हे आर्थिक केंद्र मोठं बनलेलं होतं. इथे खूप शांतता असल्यामुळे हजारो लाखो टुरिस्ट इथे व्हिजिट करता यायचे. भारतातल्या अनेक श्रीमंत नागरिकांनी आपलं दुसरं घर इथे बांधलं होतं आणि शनिवारी रविवारी सुट्टी झाली की ते गल्फमध्ये किंवा दुबईमध्ये मजा करण्याकरता यायचे. तर आता दुबई रिकामं पडलेलं आहे. त्यांचं एअरपोर्ट बंद पडलेलं आहे. तिथून कुठल्याही फ्लाईट जात नाही. भारतातून अमेरिकेला जायचं तिकीट हे जवळजवळ 4 पटीने वाढलं आहे. पुन्हा एका 4 पटीने वाढलं आहे. जहाजं या भागात हालचाल करू शकत नाही. तर म्हणजे आखाती देशांना प्रचंड मोठा धक्का या युद्धामुळे बसलेला आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत हे युद्ध लवकर थांबेल असं वाटत नाही. अमेरिकेने विनंती केली की बाकी देशांनी त्यांना गल्फ ऑफ होर्मुझमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्याकरता नेव्हीची किंवा नौदलाची मदत करावी. त्याकरता कोणी तयार झालं नाही. तर थोडक्यात अमेरिकेचं कोणी ऐकायला तयार नाही आणि अमेरिका एकटंच या युद्धामध्ये अडकतं आहे. म्हणजे युरोपियन देश त्यांना मदत करणार नाही, रशिया आणि चीन तर नक्कीच मदत करणार नाही. तर युद्ध अनेक दिवस चालेल आणि याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होणार आहे.